असली नकलीचा मुद्दा थेट लोकसभेत जाऊन आता पोहोचलेला आहे। कारण राज्यातील पक्षापक्षामधील संघर्ष आता थेट संसदेत पोहोचतोय। सुनील तटकरेंच्या ओरिजिनल राष्ट्रवादी या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आक्षेप घेतलेला आहे। नव्या अध्यक्षांना सूचना किंबहुना शुभेच्छा देताना ओरिजिनल राष्ट्रवादी असा उल्लेख या ठिकाणी तटकरेंकडून करण्यात आला। तटकरेंच्या त्या विधानाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी तीव्र विरोध केलेला आहे। काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। जो मुद्दा प्रचाराचा होता तो मुद्दा आता लोकसभेत जाऊन पोहोचतोय। तिथं देखील शुभेच्छा देताना ओरिजिनल राष्ट्रवादी असा उल्लेख करतात तटकरे, काय म्हणावा याला? मला वाटतं जनता जनार्दनानं याचा कौल दिलेला आहे। एका पक्षानं 5 जागा लढवल्या आणि त्यातली केवळ 1 जागा निवडून आली, म्हणजे 20% स्ट्राईक रेट आहे। दुसरीकडे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली 10 जागा आम्ही लढवल्या आणि त्यातल्या 8 जागा निवडून आल्या। 80% स्ट्राईक रेट आहे। आपल्याकडे 20% वाल्याला पास सुद्धा करत नाहीत, 80% वाल्याला मेरिटचा स्टुडंट म्हणतात। हे जनतेने ठरवलेलं आहे। एकीकडे 80% स्ट्राईक रेट आहे, एकीकडे 20% स्ट्राईक रेट आहे। जनता जनार्दनांनी त्यांचा निकाल दिलेला आहे। त्यामुळे कुणाला काय म्हणायचं असेल ते म्हणायला त्या प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पण जनतेने कुठे कौल दिलाय या दृष्टीने सुद्धा आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे। अगदी, म्हणजे अमोलजी तुम्ही असं म्हणताय की जे काठावर पास झालेले आहेत ते मात्र घवघवीत यश मिळालं असं म्हणत ओरड करतायत, असं थेट म्हणायचंय का? कारण बोलण्यातून अर्थ तोच निघतोय। पास नाही, नापास म्हणतात आपल्याकडे। अगदी अगदी मुद्दा लक्षात येतोय अमोलजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। प्रचारातील असली नकलीचा मुद्दा लोकशाहीच्या मंदिरात जाऊन आता पोहोचलेला आहे। राज्यातील पक्षापक्षांमधील संघर्ष थेट संसदेत पोहोचतोय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची आज निवड झाली आणि त्यावेळी त्यांना शुभेच्छा देताना सुनील तटकरे यांच्याकडून ओरिजिनल राष्ट्रवादी असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि हाच मुद्दा लोकसभेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला खटकला असल्याचं आता कळतंय। यावरून आता अमोल कोल्हे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त आहे। 10 जागा आम्ही लढवल्या, त्यापैकी 8 जागा आम्ही जिंकलो। त्यामुळे यातूनच खरं तर ठरवावं असली कोण नकली कोण, असं यावर आता अमोल कोल्हे म्हणतात। तर सुनील तटकरेंच्या ओरिजिनल राष्ट्रवादीवर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आता या सगळ्याचा समाचार घेतला जातोय, यावर आता निषेध व्यक्त केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।